मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस वाहून नेणारा टँकर आडोशी बोगदा या ठिकाणी उलटला आणि त्यानंतर जवळपास 32 तासाहून पेक्षा अधिक काळ पुणे आणि मुंबई या दोन मोठ्या शहराला जोडणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। खरं तर यानंतर चर्चा झाली ती मिसिंग लिंकची। नेमका हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट काय आहे ते आम्ही आपल्याला आज दाखवणार आहोत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर ते कुसगाव लोणावळा दरम्यानचा सुमारे 13.3 किलोमीटरचा नवीन बायपास म्हणजे मिसिंग लिंक। हा मार्ग बोरघाट खंडाळा घाटातील धोकादायक वळणे टाळतो, त्यामुळे अपघात व ट्रॅफिक जाम कमी होणार आहे। या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे दोन लांब टनल आहेत। पहिला टनल जो 1.7 किलोमीटरचा व दुसरा 8.9 किलोमीटरचा। 180 अधिक मीटर उंच केबल स्टे व्हॅली ब्रिज। हा ब्रिज भारतामधील अतिशय उंच पुलापैकी एक आहे। एक्सप्रेसवेचे अंतर जे आहे ते सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे। मुंबई पुणे या प्रवासाचा वेळ जो आहे तो 25 ते 30 मिनिटांनी देखील कमी होणार आहे। घाट विभागातील अपघात व दरड कोसळण्याचा धोका या मिसिंग लिंकमुळे पूर्णपणे टळणार आहे। सध्याची या एक्सप्रेसवेवरची मिसिंग लिंकची जी प्रगती आहे ती जवळपास पूर्णत्वाकडे आहे। दिवस आणि रात्र या मिसिंग लिंकवरती जे आहे ते हजारो कामगार जे आहेत ते काम करत आहेत। टेक्निकल जे काम आहे ते 98% पूर्ण झालेले आहे। एक पूल अंतिम टप्प्यात आहे तर दुसरा पूल जो आहे तो बनण्याच्या मार्गावर आहे। जोडणीचं काम त्याचं अद्यापही बाकी आहे। आपण जर पाहिलं तर पूर्ण या ठिकाणी जी आहे ती खोल दरी आहे आणि खोल दरीवर हा जो ब्रिज आहे तो अतिशय सुबकतेने बनवलेला आहे। खरं तर फार मोठे चॅलेंजिंग जॉब होतं, परंतु आता हे जॉब पूर्णत्वाकडे आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। खरं तर या मिसिंग लिंकची आवश्यकता या अपघाताच्या वेळी अनेकांना जाणवली। 1 मे रोजी हा जो पूल आहे तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे असं जरी म्हणण्यात येत आहे, तरी देखील या पुलाचं बरंचसं काम अद्यापही बाकी आहे। परंतु 1 मेच्या दरम्यान हा पूल खुला होतो का हे पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रानसह न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, लोणावळा।